तर देशात जे आपलं इलेक्शनचं वारं आहे त्या ठिकाणी असं दिसून येत आहे की महाराष्ट्रातले 3 टप्प्यामधलं जे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये आपल्या लोकांची किंवा मतदारांची फार उदासीनता दिसून आली आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात बाहेर येऊन मतदान केलं पाहिजे आणि त्याची टक्केवारी 100% केली पाहिजे, तरच कुठेतरी आपली लोकशाही जिवंत राहील। आणि मतदान देताना पण फक्त जिंकणाऱ्या उमेदवाराला मत न देता त्यांनी कष्टकऱ्यांना मतदान केलं पाहिजे, जो आपल्यासाठी धावून येईल अशा मतदाराला तुम्ही मतदान केलं पाहिजे। कारण की आपण जेव्हा असं विचार करतोय की हा जिंकणारा कॅन्डिडेट आहे किंवा हा प्रस्थापित पक्षातला कॅन्डिडेट आहे त्यामुळे लोक त्यांना मतदान करतात, तर मला असं वाटतं ही जी चुकीची धारणा आहे ती कुठेतरी बदलली पाहिजे आणि आपल्या मतदारांनी असा विचार करून मतदान केलं पाहिजे की हा कॅन्डिडेट, कारण आपण त्यांच्याशी रोजच्या ह्याच्यामध्ये आपण त्यांच्याशी संपर्कात राहणार आहोत, तर त्यामुळे एखाद्या पक्षाला मतदान न करता तुम्ही त्या उमेदवाराला मतदान करा आणि जो कष्टकऱ्यांसाठी काम करेल, जो संघर्ष करणाऱ्या लोकांसाठी काम करेल, तो महिलांच्या उत्कर्षासाठी काम करेल अशा उमेदवारालाच मोठ्या प्रमाणात मतदान द्या।